तुझ्या बापाची काय मार्केट कमिटी? माझ्याही बापाची नाही, तुझ्याही बापाची नाही. तुझ्या बापाची मार्केट कमिटी आहे का? ही माझी बापाची नाही आणि तुझ्याही बापाची नाही. ही शेतकऱ्यांची आहे. मी पैसे आणतो आणि तुम्ही नालायकपणा करता. मी तुला जेलमध्ये टाकीन. हे शब्द आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे. बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी 2 कोटी झाली. 2 कोटी झाली. तू कशाला उधार देतो? मी तुला जेलमध्ये टाकलं, मी तुला सांगतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रुद्रावतार धारण केला होता. एकीकडे वेगवेगळ्या गोष्टींसाठी, विकास कामांसाठी 150 कोटी रुपये मंजूर करून आणतो आणि तुम्ही अशा प्रकारे गैरप्रकार करता का, असं म्हणत त्यांनी साऱ्यांचीच हजेरी घेतली. येडी का काय रे? म्हणजे मी वरनं पैसे आणायचे नालायकांनी असं 1.5 कोटीचं डिझेल पेट्रोल उधारीवर द्यायचं. अजित पवार हे वेळेचे काटेकोर पालन, आर्थिक व्यवस्थापन आणि स्वच्छतेसाठी प्रसिद्ध नेते आहेत. बारामतीत असताना त्यांची शिस्त आणखी कठोर होती. ते बारामतीतील MIDC शैक्षणिक संस्था, दूध संघ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कायदा सुव्यवस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समितीवर विशेष लक्ष ठेवतात. रविवारी त्यांनी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जाहीर सभेत गैरव्यवहाराची तीव्र टीका केली आणि चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना थेट स्टेजवरच जबाबदारीची आठवण करून दिली आहे. आता या सभेत नक्की काय आणि कसं घडलं सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी पार पडली. संचालकांनी बाजार समितीमध्ये होत असलेल्या कारभाराची माहिती पत्राद्वारे दिली. हे पत्र वाचत असताना पेट्रोल पंपाची उधारी 1.5 ते 2 कोटींवर गेल्याचं अजित पवारांच्या लक्षात आलंय. यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. अजित पवार यांनी उधारी करणाऱ्यांची यादी त्यावेळी मागितली. मागच्या वेळेसही काही पुढाऱ्यांनी उधारी केली होती. त्यानंतर त्यांनी पैसे न भरल्यामुळे त्यांच्या विरोधात नोटिसा काढाव्या लागल्या अशी आठवण अजित पवार यांनी करून दिली. या सभेत ते बाजार समितीतील गैरप्रकारांवरून व्यवस्थापकांवर भडकले आणि कठोर कारवाईचा इशारा दिलाय. मी आणलेल्या निधीचा गैरवापर होत असेल तर मी पदे काढून घेईल आणि जबाबदार असणाऱ्यांना जेलमध्ये टाकेन, असा इशारा देखील अजित पवारांनी दिलाय. मी एवढा आवाज चढवतो, हुशारकी मारतोय, तुम्ही असले धंदे करता. एवढंच नाही तर बाजार समितीच्या आवारात नशापाणी करून, शस्त्र धारण करून दहशत माजवणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. यावेळी त्यांना माहिती देण्यात आली होती की बाजार समितीच्या पेट्रोल पंपावरून तब्बल 2 कोटींचे पेट्रोल डिझेल उधारीवर गेले. ही माहिती मिळताच अजित पवार भडकले. पेट्रोल डिझेलची उधारी कशी असू शकते असा प्रश्न करत त्यांनी व्यवस्थापकाला, तुझ्या बापाची मार्केट कमिटी आहे का? ही तुझे बापाची नाही आणि माझ्याही बापाची नाही. ही हमाल मापड्यांची आणि शेतकऱ्यांची आहे. बापाची नाही, तुझ्याही बापाची नाही. माझ्या शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची, हमाल मापाड्यांची. मी इकडे 150 कोटी रुपये आणतो आणि तुम्ही हा नालायकपणा करता. मी तुला जेलमध्ये टाकेन. ही उधारी जमा झाली नाही तर तुम्ही भरून टाका. ही उधारी वसूल करण्यासाठी तातडीने पावले उचला, असं म्हणत असतानाच त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे निर्देश करून हे काम जरी पोलिसांचे नसले तरी उधारी असणाऱ्यांना फोन करून सूचना द्याव्यात असं स्पष्ट केलं. बाजार समितीला गेल्या काळात 149 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून समितीचे वार्षिक उत्पन्न केवळ 1 कोटी रुपये आहे, असं सांगत पवार यांनी कामाचा वेग कमी असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांना 150 कोटींचे काम करायला 150 वर्ष लागतील का? लाज आहे का नाही, असं म्हणत त्यांनी समितीच्या सभापती व व्यवस्थापकांना इशारा दिलाय. काम व्यवस्थित करा, अन्यथा मी केस दाखल करायला लावेन. मी हयगय करणार नाही. सभेत एका तक्रारीच्या पत्रावरून पवार भडकले होते. शिवाय अजित पवार यांनी बारामती मतदारसंघात अनेक विकास कामे केल्याचंही यावेळी सांगितलं. माझ्यासारखा सकाळी 6 वाजता उठून काम करणारा नेता तुम्हाला पुन्हा कधीही मिळणार नाही, असंही ते म्हणाले. मी जेव्हा इथली आमदारकी सोडेन त्यावेळेस तुम्हाला माझी आठवण येईल. यासोबतच बारामती मार्केट परिसरात बाहेरचे काही तरुण मद्य पीत बसतात. त्यांच्याकडे धारदार शस्त्र असतात. त्यामुळे शेतकरी, व्यापार, हमाल यांच्यात दहशतीचे वातावरण निर्माण झालं होतं. मार्केट यार्डात सामानाची चोरी होते. ते कुणीही असू द्या, कोणत्याही पक्षात असू द्या, पण त्यांच्यावर 3-4 केसेस टाका. 4 केसेस लावल्यानंतर त्यांना मकोका लावता येतो, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस उपअधीक्षकांना दिले होते. मी बारामतीमध्ये गुंडगिरी खपवून घेणार नाही, असा थेट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. आता बारामती बाजार समितीची ही सभा केवळ औपचारिकता नव्हती, ती वास्तवाची जाणून करून देणारी घटना ठरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टपणे दाखवलंय की गैरव्यवहार आणि उधारी आणि नालायकी सहन केली जाणार नाही. पेट्रोल डिझेलचे 2 कोटींचे उधारीचे प्रकरण समोर आल्यावर त्यांनी पदाधिकाऱ्यांना थेट टोकाचे शब्द वापरून जबाबदारीची आठवण करून दिली आहे. फक्त आर्थिक त्रुटीच नाही तर बाजार परिसरातील गुंडगिरी आणि दहशत पसरवणाऱ्या तरुणांवर सुद्धा त्यांनी कठोर कारवाईची खबरदारी घेतली आहे.
नाहीये. पवारांच्या या कडक भूमिकेमुळे सर्व उपस्थित पदाधिकारी आणि व्यवस्थापकांनी आपली जबाबदारी पुन्हा तपासण्याची गरज भासली. बाकी तुम्हाला पेट्रोलची 2 कोटीची उधारी पटते का? कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.